नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण B.Ed महाविद्यालयातील जेंडर स्कूल अँड सोसायटी या विषयातील मानवी तस्करी ह्यूमन ट्रॅफिकिंग या संदर्भात माहिती मिळू। मी प्राध्यापक M.R. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। चला तर पाहूया मानवी तस्करी ह्यूमन ट्रॅफिकिंग। मानवी तस्करी ह्यूमन ट्रॅफिकिंग ही एक जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे, जी अनेक देशांमध्ये भयावह रूप धारण करत आहे। ही आधुनिक काळातील गुलामगिरीचे एक रूप आहे। यामध्ये लोकांची फसवणूक, जबरदस्ती किंवा लालसेच्या माध्यमातून विक्री केली जाते आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जाते। मानवी तस्करी केवळ लैंगिक शोषणापुरती मर्यादित नसून सक्तीची मजुरी, बालकामगार, अवयव तस्करी आणि इतर अनेक प्रकारांमध्ये देखील आढळते। आता मानवी तस्करी म्हणजे काय? मानवी तस्करीची व्याख्या पाहूया। मानवी तस्करी म्हणजे व्यक्तींची फसवणूक, धमकी, जबरदस्ती, प्रलोभन किंवा बळाचा वापर करून त्यांचे शोषण करण्याच्या उद्देशाने त्यांना स्थलांतरित करणे, त्यांची वाहतूक करणे किंवा त्यांना लपवणे किंवा त्यांची बेकायदेशीररित्या विक्री करणे होय। आता संयुक्त राष्ट्राच्या परिभाषेनुसार पाहूया। संयुक्त राष्ट्रांच्या पालेर्मो प्रोटोकॉल 2000 नुसार मानवी तस्करी म्हणजे व्यक्तींची फसवणूक, बळजबरी, अपहरण, फसवणूक किंवा सत्तेचा गैरवापर करून त्यांचे आर्थिक, लैंगिक, मजुरीसाठी किंवा अवयव तस्करीसाठी शोषण करणे होय। थोडक्यात मानवी तस्करी म्हणजे व्यक्तींचे जबरदस्तीने, फसवणुकीने किंवा लालसेच्या माध्यमातून तस्करी करून त्यांना शोषणाच्या विविध स्वरूपांमध्ये अडकवणे होय। यामध्ये प्रमुखतः खालील घटक असतात। नंबर 1 भरती, ज्याला आपण रिक्रुटमेंट असं म्हणतो। गरिबी, बेरोजगारी किंवा इतर कारणांमुळे लोकांना आकर्षित करणे आणि त्यांची बेकायदेशीर भरती करणे। नंबर 2 वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन, व्यक्तींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बेकायदेशीररित्या ने-आण करणे। त्याच्यानंतर 3 वसाहतीकरण, हार्बरिंग, बंदिस्त ठिकाणी नेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना कामास भाग पाडणे। शोषण, 4 एक्सप्लॉयटेशन, जबरदस्तीने काम करून घेणे, भीक मागाव्यास लावणे, वेश्याव्यवसायात ढकलणे किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणे। आता मानवी तस्करीची कारणे काय ती पाहूया। मानवी तस्करी अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे वाढत आहे। त्यामध्ये महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत। नंबर 1 गरिबी आणि बेरोजगारी। आर्थिक संकटांमुळे अनेक कुटुंबे त्यांच्या मुलांना किंवा सदस्यांना कामासाठी पाठवतात आणि त्याचा फायदा तस्कर घेतात। दारिद्र्यामुळे लोक आकर्षक नोकरीच्या आमिषाला सहज बळी पडतात। शिक्षणाचा अभाव, शिक्षणाच्या अभावामुळे लोक फसवणुकीस बळी पडतात। मुलींना शिक्षण न देण्याची प्रवृत्ती त्यांना अधिक असुरक्षित बनवते। त्याच्यानंतर 3 आहे लिंगभेद आणि महिलांविषयी असलेली गैरसमजूत। महिलांना आणि मुलींना कमी महत्त्व दिले जाते, त्यामुळे त्यांना जबरदस्तीने लैंगिक तस्करीमध्ये ओढले जाते। काही समाजांमध्ये मुलींना आर्थिक ओझे मानले जाते, त्यामुळे त्यांची विक्री केली जाते। 4 आहे गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव। मोठ्या प्रमाणावर तस्करीची यंत्रणा चालवणाऱ्या टोळ्या यामध्ये गुंतलेल्या असतात। भ्रष्टाचार आणि प्रशासनातील त्रुटी यामुळे तस्कर सहजपणे सुटतात। 5 आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि स्थलांतरितांची असुरक्षितता। आता स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींच्या कागदपत्रांची कमतरता असते, त्यावेळेस त्यांना तस्कर जे आहेत तस्करीसाठी असुरक्षित बनवतात। स्थलांतरितांना रोजगार आणि सुरक्षिततेच्या नावाखाली फसवले जाते। मानवी तस्करीचे काही प्रमुख प्रकार आहेत, ते आपण पाहूया। नंबर 1 लैंगिक तस्करी, ज्याला सेक्स ट्रॅफिकिंग असं म्हणतो। सर्वाधिक प्रचलित प्रकार, जिथे स्त्रिया आणि मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले जाते। काही वेळा मुलगे आणि तृतीयपंथी देखील या प्रकारच्या तस्करीला बळी पडतात। नंबर 2 बाल तस्करी, चाइल्ड ट्रॅफिकिंग। मुलांना जबरदस्तीने मजुरीसाठी, भीक मागण्यासाठी किंवा वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येते। बालविवाह आणि अवयव विक्रीही यामध्ये समाविष्ट आहे। त्याच्यानंतर 3 आहे सक्तीची मजुरी आणि गुलामगिरी, फोर्स्ड लेबर अँड स्लेव्हरी। मजुरांना फसवून कारखाने, शेती, खाणकाम आणि घरगुती कामांसाठी जबरदस्तीने राबवले जाते। या प्रकरणांमध्ये त्यांची कागदपत्रे जप्त करून त्यांना पळून जाण्यापासून रोखले जाते। त्याच्यानंतर 4 अवयव तस्करी, ऑर्गन ट्रॅफिकिंग। गरिबीमुळे अनेक लोक अवयव विकण्यास तयार होतात, परंतु तस्करांकडून त्यांना बऱ्याच वेळा फसवले जाते। अनेकांचे जबरदस्तीने अवयव काढून घेतले जातात।
त्याच्यानंतर बालविवाह तस्करी, चाइल्ड मॅरेज ट्रॅफिकिंग. गरीब कुटुंबे जे असतात ते आर्थिक फायद्यासाठी लहान मुलींची जबरदस्तीने लग्ने लावून देतात. अनेक वेळा या मुलींना पुढे वेश्या व्यवसाय किंवा गुलामगिरीत ढकलले जाते. आता हे मानवी तस्करीचे काही परिणाम आहेत. तर मानवी तस्करीचे परिणाम व्यक्ती आणि समाज दोघांवरही अत्यंत होत असतात. नंबर 1, मानसिक आणि शारीरिक परिणाम. पीडित व्यक्तींना मानसिक धक्का, भीती आणि नैराश्य जाणवते. अनेक पीडितांना लैंगिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार सहन करावे लागतात. समाजावर होणारे परिणाम. तस्करीमुळे समाजातील गुन्हेगारी वाढते. पीडित व्यक्तींची पुनर्वसनाची गरज निर्माण होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम. मानवी तस्करीमुळे देशातील शिक्षण आणि रोजगार संधींवर परिणाम होतो. बेकायदेशीर उद्योग वाढल्यामुळे अधिकृत अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसतो. आता ही मानवी तस्करी रोखण्यासाठी काही उपाय आहेत. ते उपाय आपण पाहूया. नंबर 1, कठोर कायदे आणि अंमलबजावणी. मानवी तस्करीविरुद्ध कठोर कायदे असणे आवश्यक आहे. पोलीस आणि न्याय यंत्रणेने प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे. नंबर 2, जनजागृती आणि शिक्षण. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना फसवणुकीपासून वाचवता येऊ शकते. गरीब आणि असुरक्षित गटांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तिसरं आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि टास्क फोर्स. विविध देशांनी याविरुद्ध एकत्र येऊन तस्करीच्या बाबतीत कारवाई करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी याबाबत कठोर उपाययोजना राबवाव्यात. त्याच्यानंतर पीडितांचे पुनर्वसन आणि मदत. तस्करीतून सुटलेल्या लोकांसाठी पुनर्वसन केंद्रे आणि मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा. त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. महाराष्ट्र राज्यातील मानवी तस्करी प्रकार. महाराष्ट्रात मानवी तस्करी प्रामुख्याने जबरदस्तीचे काम, वेश्या व्यवसाय, भीक मागणे, बालमजुरी आणि अवयव तस्करी यासाठी केली जाते. याची मुख्य प्रभावित क्षेत्रे अशी आहेत: मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यासारखी मोठी शहरे तस्करीसाठी हब म्हणून ओळखली जातात. मुंबईतील कामाठीपुरा आणि पुण्यातील बुधवारपेठ या भागांमध्ये वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी केली जाते. मुख्य कारणे: गरिबी, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, सामाजिक असमानता आणि स्थलांतर हे मानवी तस्करीमागील प्रमुख कारणे आहेत. चौथं, सरकारी उपाययोजना. मानव तस्करी विरुद्ध युनिट, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट. महाराष्ट्र पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. बाल संरक्षण कायदे जसे की पॉक्सो कायदा आणि जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाते. त्याच्यानंतर वन स्टॉप सेंटर. महिला व बाल विकास विभागाने हिंसाग्रस्त महिलांसाठी सुरू केलेली सुविधा. त्याच्यानंतर मुक्त आणि पुनर्वसन केंद्रे. पीडितांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक मदत या केंद्रांमध्ये दिली जाते. स्वयंसेवी संस्था. महाराष्ट्रात प्रेरणा, स्नेहालय, रक्षक फाउंडेशन, संघर्ष महिला संघटना आणि संपर्क यासारख्या संस्था मानवी तस्करी रोखण्यासाठी कार्यरत आहेत. जनजागृती आणि प्रतिबंध. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती कार्यक्रम, हेल्पलाईन सेवा आणि पुनर्वसन योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रातील मानवी तस्करी एक गंभीर सामाजिक समस्या आहे. सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजना केल्या जात असल्या तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर कठोर अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज आहे. शेवटी उपसंहारामध्ये असं मी म्हणेल, मानवी तस्करी ही आधुनिक जगातील एक गंभीर समस्या आहे जी अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. गरिबी, शिक्षणाचा अभाव, लिंगभेद आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे ही समस्या अधिकच बिकट होत आहे. यावर मात करण्यासाठी कठोर कायदे, जनजागृती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पीडितांचे पुनर्वसन या सर्व बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे. जर संपूर्ण समाज, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र येऊन काम करत असतील तरच आपण मानवी तस्करीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि सुरक्षित न्यायी असा समाज निर्माण करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.